उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला थेट पक्षातूनच आव्हान देण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप नोंदवलाय। 9 जुलैला सच्चिदानंद सिंह यांनी नोटीस बजावत राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी केली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली। 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण सभेत प्रफुल्ल पटेल यांच्याकडूनच ही घोषणा करण्यात आली होती। मात्र आता अध्यक्षपदावरून नवा वाद निर्माण झाला आहे। त्यामुळे सच्चिदानंद सिंह यांच्या नोटिशीला राष्ट्रवादी काय उत्तर देणार याकडे लक्ष असेल। तर 9 जुलैला सच्चिदानंद सिंह यांनी नोटीस बजावत राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी केली आहे। तर राष्ट्रवादीमध्ये नेत्यांमध्ये संवादच नाही असं राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे। आगामी जो नेशनल कन्वेंशन में जो चुनाव कराया गया सुनेत्रा पवार बहनी जी का, वो चुनाव पार्टी के विधि सम्मत नहीं घोषणा किया गया, पार्टी के बायलॉज के खिलाफ वो चुनाव पद्धति हो गया। मैं इसके लिए चुनाव में जो त्रुटि हुई है, भविष्य में किसी प्रकार की और कोई खामियां नहीं रह जाए इस पार्टी में, इसलिए मैं सवाल उठाया हूं कि इस त्रुटि को, इस चूक को सुधारा जाए। सुनेत्रा बहनी के कार्यक्षेत्र में तो मैं नहीं सोचता कि किसी प्रकार का कोई भी हस्तक्षेप हो रहा। वो हमारी पार्टी के सर्वमान्य नेता हैं और हम सारे लोग उनका सम्मान करते हैं और हम सब लोग उनके साथ खड़े हुए। लेकिन इसके साथ ही साथ ये चीज भी जरूरी है कि जो संवादहीनता है जिस भी स्तर पे है वो भी खत्म होनी चाहिए। खाली हमारे ये कहने से सारा मामला ठीक नहीं हो जाता। इसके लिए चीज जरूरी है कि सारे लोग मिलकर इस मुद्दे पे चिंतन करें और जो बेहतर एक रास्ता हो वो निकाला जाए। तर सच्चिदानंद सिंह किंवा ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी जे काही आक्षेप होते ते सुनेत्रा पवार यांच्याकडे जाऊन बोलणं अपेक्षित होतं, ते झालेलं नाही। त्यामुळे शिस्तभंग समिती कारवाई करेल असं अनिल पाटील यांनी म्हटलंय। सच्चिदानंद सिंह यांच्या मागे कोण आहे याची माहिती घेतली जाईल असंही त्यांनी म्हटलंय। नाही, खरं तर समजा जर का हे दोन्ही सिनियर नेते आहेत आणि दोन्ही सिनियर नेत्यांनी ह्या प्रकारे मीडियाच्या समोर जाऊन बोलण्याची फार काही आवश्यकता नव्हती। त्यांना बोलायचं होतं तर त्यांना पार्टीच्या समोर, पक्षश्रेष्ठींसमोर आणि पक्षश्रेष्ठींसमोर या सगळ्या गोष्टींची चर्चा करणं त्यांची जास्त आवश्यकता होती। आणि इलेक्शन कमिशनला त्याच्या बाबतीमध्ये जी काही माहिती द्यायची असेल, ज्या पत्राचा वारंवार तुम्ही उल्लेख करतात, ऑफिस बेरर म्हणून ज्या जबाबदाऱ्यांची डिस्ट्रीब्युशन केलेलं असेल त्याची मागणी ही इलेक्शन कमिशनकडूनच पक्षाकडे सातत्याने केली जायची, ती सुद्धा माहिती इलेक्शन कमिशनला दिली गेलेली। त्या नक्की याच्या बाबतीमध्ये आता एक कोर कमिटीची मीटिंग होईल। त्यांनी ह्या प्रकारे समजा जर का मीडियाच्या समोर जाऊन पक्षाला कुठेतरी बदनाम होण्याच्या दृष्टिकोनातून समजा जर का काही स्टेटमेंट केलेले असतील तर त्यांना त्याची विचारणा होईल। त्यांनाही त्याची नोटीस पाठवण्याची मला तरी वाटतं की ती आवश्यकता असेल। तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील किंवा 1 to 1 त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा जर का गैरसमज आला असेल किंवा कोणाचाही गैरसमज असेल तर तो काढण्याचा प्रयत्न केला जाईल। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला आव्हान दिलं आणि यावर राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी काही गंभीर सवाल उपस्थित केले। यामागचं मास्टरमाइंड कोण आहे, सुनेत्रा बहिणींचं नेतृत्व कोणाला नको आहे, त्या घरभेद्यांना शोधण्याचं आव्हान मिटकरींनी पक्षाला केलंय। सुनेत्रा बहिणींचं चालू असलेलं काम, दादाच्या पावलावर पाऊल टाकून प्रामाणिकपणे पुढे येणारं सक्षम महिला नेतृत्व हे अनेकांच्या पोटात खूपनं साहजिक आहे। त्यामुळे ह्या धाईतल्या शुक्राचार्यांचा शोध लागला पाहिजे। तळागाळातील कार्यकर्ता दादांचा अजूनही महाराष्ट्रात जिवंत आहे। दादांनी तसे कार्यकर्ते पेरून ठेवले आहेत, फक्त पाणी टाकण्याची आणि त्याला फुलवण्याची गरज आहे। सुनेत्रा वहिनीकडे तेवढी क्षमता आहे। मात्र सच्चिदानंद बाबा हा कोणाच्या जीवावर उडून अशा प्रकारची नोटीस पाठवतो, त्याचा मागचा मास्टरमाइंड शोधणं हे आमच्यासारख्याचं आता काम आहे।